साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले माणसाच्या नजरेत एवढी ताकद असायला हवी की समोरच्याची सगळी मतं त्या एका नजरेनं फोडली जातील आणि ही ताकद त्याच नजरेत असते ज्यामध्ये फक्त सत्य असतं. गुड. दत्ताराम नाईक, अण्णा नाईक यांचे नंबर 2 चे चिरंजीव. आपल्याला नापीक जमीन मिळाली याची चीड, बरोबर ना? विश्वासराव, ए साहेबांशी बोलतोय, लक्षात असू दे. साहेब, मी काय केलंय? सांगणार ना, सगळं सांगणार. सगळ्यांची कुंडली आहे माझ्याकडे. कुणी काय केलं, कशासाठी केलं, सुषमा आणि अजयचं लग्न लावून देण्याचा निर्णय कोणाचा होता? सगळ्यांचं होतं. पण त्यासाठी रघु काकांशी बोलणी कोणी केली होती? मी बोलू गेलो होते. हे लग्न लावून देण्यामागचं कारण सुषमा या घरातून बाहेर काढूचा होता. या घरावर तिचा हक्क असतानाही तुम्ही तिला घरातून बाहेर काढत होता. त्यानंतर तुम्ही तुमच्या बहिणीला घरात कोंडून ठेवलं. होय. त्यानंतर अजय जेव्हा तुमच्या घरात आला तेव्हा तुम्ही त्याला मारहाण केली का? कारण छायाचा ना अजयचा प्रेम प्रकरण सुरू होता. छाया हट्टक पेटला होता आणि ह्यो पण छायाशी लग्न करूच्या मागे होता. तुमचा या लग्नाला विरोध होता का? छायाचं एक लगीन झाला होता ना, आणि असं असताना पण दुसरं लगीन कसं करून द्यायचं? आणि म्हणून तुम्ही अजयला घरात बोलवलं आणि त्याला मारहाण केली. आता अजयचा खून झाला. असाच वाद तुमचा नेने वकिलांसोबत होता आणि तुम्ही त्यांनाही मारण्याची धमकी दिली होती, हो का नाही? रागाच्या भरात बोलून गेले. हा, पण आता त्यांचाही खून झाला. तुमका काय म्हणूचा? नेने काकांचं अजयचं खून मी केलंय काय? हे नाटक बंद कर. विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं द्यायची, प्रश्न विचारायचे नाहीत. जमिनीवरून वाद होते ना? पण तुमच्या वाट्याला जमीन होती की काय? होती, मांगरावरची जमीन होती. त्याला काय होणार होता? त्यात नेने काका रस्त्याकडच्या जमिनीवर स्वतःचा हक्क सांगत होतो.
माझ्या वाट्यात काय आला? अण्णांची जमीन. अण्णांची जमीन तुम्ही परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतली, याबद्दल घरातल्या कुणालाही माहित नाही. का नाही सांगितलं घरातल्या माणसांना? अगदी तुमच्या बायकोपासूनही हे लपवून ठेवलं. पण ही गोष्ट अजयला माहिती होती. मी म्हटलं ना, त्याने काही पुरावे गोळा केले होते. त्याच्याकडे या संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन होती आणि हा होता तुमच्या विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा. आणि ही गोष्ट जेव्हा तुम्हाला कळली तेव्हा तुम्ही अजयचा खून केलात. नाही, मी मी खरंच काय नाही केलंय. मग खुनाच्या रात्री वाडा सोडून बाहेर का गेला होता? दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, मी तुम्हाला काय म्हंटल? समोरच्याच्या नजरेत इतकी ताकद असायला हवी की समोरच्याची सगळी मतं फक्त त्या एका नजरेनं खोडली जातील. कळेल कळेल. जा जा आणि तुझ्या मोठ्या भावाला बाहेर पाठव. माधव नाही, जा. आय बघा, तुमचे दोन्ही लेख हयाच. पण पोलीस माझ्या नवऱ्याची चौकशी करतात. अगं त्यांना काहीतरी विचारायचं असेल. तुम्ही पण हाच ना? तुमचं की त्या कधी काय विचारत नाहीत पोलीस? हा, तुमचा तो मित्र हा ना, म्हणून तुमची चौकशी होत नाही. काय नाही, तुम्ही काय करणार नसलात तर आता मी बघताय काय. ता वहिनी, दार बाहेरून बंद आहे. काय झाला? काय म्हणाले पोलीस? हो, काय झालं तर सांगशाल का नाही? हो, काय झालं? दादा काय झालं? माधवा, तुका बोलवलेलं. मी पण येते. मला मामा, डॅड तुम्ही नका. आजची माधव नाईक, तुम्हालाच बोलवलं होतं. यांना कोणी यायला सांगितलं? हे बघा, माझा नवरा साधा आहे. त्याला कुठे काय बोलायचं हे लक्षात येत नाही, म्हणून मी इथे आले. अहो मॅडम, तिथं खरं बोलायचं आहे, ठरवून काही बोलायचं नाहीये. तुम्ही आज जा. तावडे, मला त्यांच्याशी बोलायचं. काय बोलायचंय आणि काय चाललंय तुझं? अरे, तुझा आमच्यावरही संशय आहे? नंबर 1, मी इथे तुमच्या भावाचा मित्र म्हणून नाही, तर एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून बोलतोय. नंबर 2, पोलीस कधीही पुराव्याशिवाय चौकशी करत नाही. त्यामुळे आता मी इथे विश्वासराव म्हणून नाही, तर एक पोलीस ऑफिसर म्हणून बोलतोय, याचं भान ठेवा. ओके, सांगा मग, काय पुरावे आहेत तुमच्याकडे? माधव नाईक, तुम्ही
मुंबईच्या एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहात. मराठी लिटरेचरचा म्हणजे वाङ्मय हे नाही, माझ्या दृष्टीने तुम्ही मुंबईला असता हे महत्वाचं आहे. आणि निलिमा नाईक तुम्ही सायंटिस्ट आहात. हो हो. मग असं असतानाही तुम्ही इथे या गावी का राहता? आम्ही अभिरामाच्या साखरपुड्यासाठी इथे आलो होतो. आणि त्याच वेळी तुमचे वडील गेले. त्यानंतर काय? त्यानंतरही तुम्ही इथे राहिला, त्याचं कारण काय? म्हणजे काही कॉन्स्पिरसी किंवा दुसरं काही? यू मीन जे काही झालं ते करायला आम्ही इथे मी थांबलो. कारण विचारतो. ठीक आहे, आम्ही अभिरामाच्या साखरपुड्यासाठी इथे आलो होतो. पण साखरपुड्याच्या दिवशी अण्णा गेले आणि आम्ही इथेच थांबलो. मग आम्ही इथून जाण्याचा विचार केला, पण इथे अशा काही गोष्टी घडत गेल्या की आम्हाला इथून जाणं शक्यच झालं. इथे राहण्याचा निर्णय तुमचा होता, कुटुंबाचा होता का निलिमा नायकांचा? आम्हाला जायचंच होतं, पण घरच्यांनी आम्हाला अडवलं. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कारण समोर आणलं. पण तुमचा विश्वास नव्हता ना? नव्हता. मी इथे थांबले ते माधवसाठी, कारण त्याला इथून यायचं नव्हतं. पण तरी तुम्ही एकदा मुंबईला गेलात आणि परत आलात. हो, तेही माधवसाठीच. तुम्ही खरंच माधवसाठी इथे परत आलात का जतीन शेठ बरोबर जमिनीचं डील करायचं होतं म्हणून इथे आलात? काय आहे हे जमिनीचं प्रकरण निलिमा नाईक? हे आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही तुमच्या तोंडाने सांगितलं तर बरं होईल. जतीन शेठशी जमिनीच्या संदर्भात बोलणं झालं. त्यांनी मेलचंही केलं. त्याला इथल्या जमिनीवर मोठा प्लांट उभा करायचा आहे. मोठा प्रोजेक्ट आहे. कुठवर आली डील? अजून फायनल झालेलं नाही. कारण तुम्ही त्यांना माधव नाईकांच्या नावावर असलेली जमीन देताय, पण त्यांना नाईकांची संपूर्ण जमीन हवी आहे, हो का नाही? हे सगळं अजयने? हो, अजयनीच सांगितलं मला. अजय आणि जतीन शेठची भेट झाली होती, आणि ही भेट झाली हे जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा निलिमा नाईक तुम्ही अजयला मारण्याची सुपारी दिली. नाही, काही काय बोलताय तुम्ही? म्हणजे मला मान्य आहे, जतीन शेठ सोबत मी जमिनीचं डील करण्याचा प्रयत्न केला होता, पण जतीन शेठला सगळी जमीन हवी आहे हे कळल्यानंतर ज्या जमिनीवर माझा हक्क नाही ती जमीन मी देऊ शकणार नाही असा विचार करून त्याच्या डीलचं उत्तर देणं मी टाळलं. त्यामुळे मग जतीन शेठ इथे यायला लागले. आणि राहिला प्रश्न अजयला जतीन शेठ सोबत पाहण्याचा, तर त्याविषयी आम्ही अजयला विचारलं होतं. आम्हाला जर त्याला मारायचं असतं तर अजयला आम्ही कारण का विचारलं असतं? त्यावर विश्वास ठेवा, आम्ही अजयला मारलेलं नाहीये. त्या जतीन शेठच्या मीटिंग्स अजून कोणासोबत व्हायच्या, काही कल्पना? नाही. माधव दादा या जरा. मॅडम, तुमच्या कादंबरीचं काय झालं? त्याचं काय? खूप काही घडतं ना त्यात. भूत, भानामती, कॉन्स्पिरसी, खून, भांडणं. हो, अगदी इथे घडणाऱ्या घटनांसारखं. हो. तर
नाही म्हणजे ते सगळं काल्पनिक असतं ना. पण त्या सगळ्या गोष्टी सत्यात उतरवता येतात. म्हणजे संशय तुमच्यावरही आहे. वाचावी लागेल तुमची कादंबरी. अरे विश्वासराव, असं काय करतोस तू? आमच्या घरातलाच आहेस. अरे आपण इतके दिवस घरात एकत्र राहिलो ना, आणि असं असताना तुझा संशय आमच्यावर. हे बघा, मला माझा तपास माझ्या पद्धतीने करता यावा म्हणून मी आता या घरात राहत नाही. मला आता कुठल्याही नात्यांमध्ये अडकायचं नाहीये. जा तुम्ही. हा? जा तुम्ही. आरचीसा थांब रे बाबा. अभिराम ते का घेऊन जा. अर्चिस बघते का? अच्छा ये चल. दत्ता, ते काय विचारत होते? हो, सांगा ना काय झाला. मी तुमका काय होऊक देणार नाही. बघू तुमच्यावर कोण कसा आळ घेत आता. ए रडू नकोस रे. मामा सांगत होती ना तेच करेक्ट आहे. आम्ही इथे थांबायलाच नको होतं. त्याच वेळी जर मामाचं ऐकलं असतं ना विधा, तर आज हे झालंच नसतं. अभिराम नाईक, या बाहेर या. जे अमिता, तुलाही बोलवलंय. जा ना प्लीज. गो गो. या. काय झालं? का वागतोस तू असं? आमच्याकडून काही चूक झाली असेल तर सांग ना. तू मित्रच आहे ना माझा. मी इथे पोलीस ऑफिसर आहे आणि मी इथे तुमच्या चौकशीसाठी आलोय अभिराम नाईक. ठीक आहे, मी तयार आहे चौकशीसाठी. हा, माझ्या माणसाला मारलं गेलं आणि त्याचा संबंध तुमच्या घराशी होता. संबंध जुळणार होता, जुळलेला नाहीये. अजयचं लग्न छायाशी होणार होतं, त्या अगोदर त्याचा खून झालाय. त्याचा संबंध आमच्या घराशी नाहीये. त्याच्या खुनाशी असू शकतो ना. कमान विश्वास. त्याला या घराची सगळी माहिती होती. त्याच्याकडे पुरावे होते आणि त्या पुराव्यांमुळेच त्याला मारलं गेलंय. ते पुरावे त्याच्या सकट नष्ट केले गेले आणि माझी खात्री आहे की हे तुमच्या घरातल्यांपैकीच कोणीतरी केलंय. पुरावे नाहीच आहेत ना? पुराव्या अभावी बोलतायत ना? आता पुरावे असते ना अभिराम नाईक, तर तुमच्या घरातल्यापैकी कुणीतरी आता गजाड असतं. समजलं? अभिराम, तुमची चौकशी होते हे विसरू नका. तावडे तावडे ते बोलणार. हा, ते बोलणार. परीक्षा दिली आहे त्यांनी. काय दिली आहे ना परीक्षा? आता सांगा अभिराम नाईक, पुण्यामध्ये एक वेल फर्निश फ्लॅट घेऊन ठेवलाय, हे तुम्ही लपवलं. याचा अर्थ काय? मला कुणालाही सांगायचं नव्हतं. का? अरे तुला सांगितलं ना मी आधीच. बघा, मला कुणाला हे सांगायचं नव्हतं, कारण घरच्यांना माझ्याबद्दल पडलेलं नाही. मग मी का सांगू? मी फ्लॅट घेऊन ठेवलाय, मी परीक्षा दिली आहे, काय फरक काय पडणार तर सांगून? म्हणून मी कुणालाही सांगितलेलं नाही. नाही पटत, नाही विश्वास बसत. तावडे, यांनी अजयला
फासावर लटकून ती आत्महत्या आहे असं भासवून दिलंय. हा, सगळे पुरावे याच्याकडे आहेत आणि माझी खात्री आहे की हे त्यांनी नष्ट केलेले नाहीयेत. अरे तू काय बोलतोयस? मी असं काही केलेलं नाही. कळेल. कळेल. योगी. हा सर. त्यांचे फिंगरप्रिंट्स घ्या. हा घेतो सर.